अरे काय मर्दा तू, अरे तुझ्या लग्नाचं कोण सोडवले त्यांनी. राणादा, ए राणादा, काय राणादा, तू तालमीत येत नाही मग बसतात माझ्या नावाने रोज नकार बडबड राहिल्यात. भाल्या, मी आता जरा गडबडीत आहे. हा, मला कामाला लावून तू कसल्या गडबडीत आहेस रे? मी कसलं कामाला लावलं तुला? आता तू म्हटलास म्हणून मी वस्तादला सांगितलं, आणि मी सांगितलं म्हणून वस्तादनं तुला तालमीत घेतलं, आणि तुझं आता कुठं गायब झालायस होय? तू तालमीत येत नाहीस म्हणून वस्ताद माझ्याकडनं रोज 4-5 बैठका मारून घेतात, आणि तू जोपर्यंत तालमीत येत नाही तोपर्यंत माझा असाच गामठा निघणार आहे. तुझी गॅरंटी घेतली होती ना व? भाल्या, आपण नंतर न बोलू. अरे तोवर जोर बैठक्या काढून काढून जीव जाईल की माझा. तालमीत बसतात आणि घरात बायको लई स्वयंपाक करायला लागते म्हणून सारखी किरकिर करते, आणि ते तालमीत येत एवढं आणि माझ्या जोर बैठक्या थांबी बाबा. बरं बरं, उद्या येतो मी तालमीत. आता निघतो. हा, थड मार नकोस, नाहीतर बायको माझी पहिल्यासारखी भांडेल माझ्या संग. होय, चल. ए भाल्या, काय उद्या येतो मी तालमीत. मी एक विचारतो, सांगशील काय? आता तू तालमीत येणार चिली एक काय 10 सांगतो की, विचार की. ये इकडं. तू तुझ्या बायकोला म्हणजे वहिनींना तुझं त्यांच्यावर प्रेम आहे कसं सांगितलं होतंस? मी नाही सांगितलं तिला अजून. अजून सांगितलं नाहीस? अरे काय मरता तू. नाही ना बघ, कशाला उगच सांगायला लागते वय. खुळायस तू. अरे सांगितलं नाही म्हणून चित्त दारावर नाही तुझं. मी असली कागद घेऊन रस्त्यात फिरत असतोयस आणि बायको घरी किरकिर करते. एक काम कर, पहिला घरला जा आणि सांग. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.